जुली गाडगं या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता धैर्य हा सुटलेला असतो आणि सावीला ती नर्स घेऊन जात असतात. सोबत तिच्या अनुराधा भाऊ म्हणजे सगळेच असतात. तर आता या सगळ्यामध्ये ती फ्रेंड करत असते. तिच्या पोटात काही नसल्याने ती एकदम बेशुद्ध झालेली असते. धैर्य हा बाजूलाच असतो. ट्रॅफिकमध्ये अटकलेले असताना धैर्यला मात्र ती काही दिसत नसते. पण इकडे जेव्हा ती फ्रेंड बोलते ना तेव्हा त्याचं मात्र लक्ष जातं आणि तेव्हा नेमका तो नर्स मदत येतो. आता या सगळ्यामध्ये वॉर्ड बॉय मदत आल्याने त्याला काही ती दिसत नसते, पण त्याचं लक्ष मात्र त्या ॲम्ब्युलन्सकडेच असतं. इकडे सावी आता बेशुद्ध असते, त्याच्यामुळे तिची मान ही खिडकीच्या बाहेर जाते आणि शेवटी त्याचं लक्ष त्याच्याकडे जातंच. पण तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. इकडे आता धैर्य हा सुटण्यासाठी धडपड करत असतो. सकाळ झालेली असते आणि ते परागने वकिलाला आणलेलं असतं. त्या वकिलाला बोलतो, साहेब लवकरात लवकर तोंडावर ते बेलचे पेपर फेका आणि मला आताच्या आता इथून सोडवा. त्यावर लगेच इन्स्पेक्टर बोलतो, तुम्हाला खूपच घाई दिसतीये झालेली आणि एवढं काय आहे तुमचं. त्यावर लगेच तो बोलतो, अहो तुम्हाला कालपासून बोलतोय मी, माझ्या बायकोची तब्येत खराब आहे, मला सोडा. पण तुम्ही माझं ऐकताय का. आताच्या आता ते साईन करा पेपर आणि मला आताच्या आता सोडवा. त्यावर लगेच तो बोलतो, ठीक आहे करतो. मुद्दा म्हणून तिथे इन्स्पेक्टर टाइमपास करत असतो. तो बोलतो, अरे यार ही तर पेनच संपली. आता असं म्हटल्यानंतर परत तो बोलतो, एक काम कर पवार, दुसरी पेन घेऊन ये. त्यावर लगेच तो म्हणजे वकील बोलतो, हे घ्या साहेब, ही पेन घ्या आणि पटकन सही करा. त्यावर लगेच तिथे इन्स्पेक्टर बोलतो, इतकी काय घाई आहे तुम्हाला. आणि मला एक सांगा, हा तर पेन जेलचा आहे ना, आणि चुकून याच्यावर पाणी पडलं आणि पूर्ण पेपर गेले म्हणजे आम्ही अशा सह्या वगैरे घेत नाही. आणि आता असं म्हटल्यानंतर लगेच इथे तो इन्स्पेक्टर बोलतो, साहेब म्हणजे या सगळ्यामध्ये तो चेंज करायला बोलत असतो. तितक्यात लगेच तो बोलतो, जा रे पवार पेन घेऊन ये. इकडे धैर्य हा खूप म्हणजे असा टेन्शनमध्ये असतो. ते पाहून लगेच इथे आता पराग येतो आणि बोलतो, धैर्य मला माहिती तुला खूप घाई आहे, पण जरा थांब ना, 10 मिनिटाच्या आत आपण जर बाहेर पडलो तर ठीकच आहे, नाहीतर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम पाहावा लागेल. तुला माहिती आहे ना हा इन्स्पेक्टर किती नालायक आहे. त्यावर तो बोलतो, ठीक आहे. आणि आता तितक्यात तो बोलतो, हे घ्या साहेब, हा आहे पेन, पूर्ण रिफिल आहे, जेल पण नाही आहे आणि अजिबात अटकत नाही, चला घ्या सही करा. त्यावर लगेच तिथे परागला तो बोलतो, अरे वा तर लईच हुशार आहे. त्यावर तो बोलतो, या पटकन सही करा, आता वेळ नाही आमच्याकडे आणि लहानपणीपासूनच मी हुशार आहे. त्याच्या तोंडावर बोलून तो त्याला सही करायला लावतो. इकडे धैर्य बोलतो, थँक्यू सो मच पराग, थँक्यू सो मच वकील साहेब. एक काम कर पराग, मला पटकन तुझ्या गाडीची चाबी दे. आणि तो इकडे निघालेला असतो. सावीला पकडून घेऊन जाण्यासाठी 2 नर्स आलेले असतात. ती एकटी रूममध्ये एका बाजूला कोंट्यात असते. तितक्यातच त्या नर्स दरवाजा उघडतात आणि या सगळ्यामध्ये सावीजवळ जात असतात. सावी खूप घाबरलेली असते, तिला काय करावं काहीच कळत नसतं. तितक्यात त्या नर्स बोलतात, हे बघ जरा शांत हो पोरी. आता असं म्हणून तिथे तिच्या जवळजवळ जात असतात, कारण त्यांना असं वाटतं की ती पागल आहे आणि पागल असल्यानंतर कुणी सहसा सोबत जात नाही, म्हणून तिला ते तसं शांतपणे येत असतात. इकडे दामिनी, अनुराधा वगैरे सगळे बाहेर उभे असतात. अनुराधाला खूप वाईट वाटत असतं, तिच्या डोळ्यात पाणीसुद्धा असतं. तर दामिनी, विलास, भास्कर खूप खुश असतात. इरा तर त्यापेक्षा जास्तसुद्धा. नमस्कार प्रेक्षकांनो. तर जुली गाडगे या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की सावीने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं. बाहेर अनुराधा, भाऊ आणि केतन हे तिघही जण सावीला आवाज देत असतात, पण ती यावेळी दरवाजाच उघडत नसते. हे पाहून तिथे आता ती लगेच दामिनीतेने बोलते, काय झालंय, तिने दरवाजा नाही का उघडला अजून. अहो ती असं का करते ना काहीच कळत नाही, पण मला खूप काळजी वाटते तिची. ती आतमध्ये काय करत असेल आणि तिने लवकरात लवकर दरवाजा उघडावा असंच तिला वाटत असतं, असं ती सांगण्याचा प्रयत्न करते. इकडे आता तिथे ती सुद्धा आवाज द्यायला बघते. तिच्या हातामध्ये एक रिमोट असतो आणि तिथे आता आतमध्ये सावी खूप घाबरून गेलेली असते. ती रडून आता तिथे उभी होते. तितक्यातच तिला जाणवतं की काहीतरी आवाज येतोय आणि आपल्याकडे येत आहे. आणि इकडे दामिनी रिमोटने त्या रिमोट कंट्रोलची गाडीला म्हणजे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. ती गाडी सावीच्या आजूबाजूने फिरत असते आणि ते पाहून तिथे लगेच सावीला आठवतं. तोच तो क्षण आणि त्यावेळेस ती आठवून बोलते, ती बाई, ती गाडी, आणि असं म्हणून ती आता आरडाओरडा करत असते. आता इकडे दामिनी मुद्दामून हे सगळं करते की ती वेडी आहे हे सगळ्यांना सांगावं. आता या सगळ्यामध्ये धैर्य नाही आहे याचा फायदा घेत ती पूर्णपणे बोलत असते की सावी अशी का करत असेल बरं. आणि तिथे तिच्या हातातला चाकू जो असतो, सावीच्या हातातला चाकू घेऊन ते दरवाजा उघडते आणि बघते तर काय समोर तिघही असतात. तर इकडे सावी जी असते ना, ती जेव्हा बाहेर येते ना तेव्हा भाऊ बोलतात, काय करतेस पोरी, अगं तो चाकू आहे, तुझ्या हाताला लागेल, कुठेतरी दुखापत होईल. त्यावरती बोलते, नाही तुम्ही इथून जायचं आणि इथून गेला म्हणजे बरं होईल. ती आता सगळ्यांना तिथून जायला बोलत असते. त्यावर दामिनी बोलते, काय करतेस सावी, तो चाकू फेक आधी. त्यावरती तिथे मुद्दामून आपल्याला किती काळजी तिची नाही दाखवत असते. तितक्या तिथे केतन बोलतो, अगं सावी तो चाकू फेक. तिला ती चाकू फेकण्यासाठी बोलत असतात, पण सावी बोलते, नाही अजिबात नाही. या धावपळीमध्ये, या धक्काबुक्कीमध्ये भाऊच्या हाताला चांगलंच लागतं. ते पाहून त्यांना सगळ्यांनाच धक्का बसतो. इकडे आता लगेच तिथे दामिनी बोलते, केतन काय करतोयस. तितक्या तिथे तो भाऊच्या हाताला आपल्याला बघून बोलतोय, भाऊला लागलंय की.
त्यावर लगेच ती बोलते, अरे ती अजून कोणाला मारेल, त्याच्यापेक्षा एक काम कर, दरवाजा लाव पटकन, नाही तर ती अजून कोणाला काही मारेल. तिथे ती बिचारी बाहेर येण्याचा प्रयत्न करते. तिकडे केतन तिला आतमध्ये ढकलून दरवाजा लावून घेतो. इकडे सावीला खूप वाईट वाटत असतं, कारण ती आता आतमध्ये एकटी पडलेली असते. पण तिला काय करावं नाही सुद्धा कळत नसतं. आज सगळ्या गोष्टी तिच्या विरोधात घडत असतात. ती एक एक प्रयत्न करते पण काही एक होत नसतं. त्याच्यामुळे तिची घाबरून गेलेली असते ना, ते सगळ्यांना दिसते. आता सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात. हॉलमध्ये आल्यानंतर लगेच भाऊला मलमपट्टी कर म्हणून केतनला दामिनी बोलते. तिथे तो मलमपट्टी करत असतो. पण इकडे दामिनी बोलते, मला काय करावं ना काही एक कळत नाहीये. सावीची अशी अवस्था मला बघावत पण नाहीये. धैर्य हा पोलिसांना बोलतो, खूप झालंय तुमचं आणि आता मी खूप सहन केलंय, पण यापुढे नाही. तुम्हाला या सगळ्याची किंमत भोगावी लागणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतंय आम्ही म्हणजे मी काय तुम्हाला इतक्या सहजासहजी सोडणार आहे? तर अजिबात नाही. हा धैर्य मुजुमदार सगळं लक्षात ठेवतो आणि या सगळ्या गोष्टीसुद्धा, आणि असं म्हणून त्यांना चांगलंच झापून काढतो. इकडे आता धैर्य जो असतो ना, तो तर मात्र विचार करतो की कशा प्रकारे इथून निघावं. पण इकडे आता दामिनी जी असते ना, तिला लगेचच तिथे आता भास्कर आणि विलास बोलतात, आई आम्हाला काहीतरी बोलायचं आहे. सगळ्यांच्या समोर ती बोलते, काय झालं आता? तितक्यात लगेच ते दोघे बोलतात, या एड्या पोरीला आम्ही घरात सहन करू शकत नाही, कारण ती आमच्या मागे लागली होती. आज तर चाकू घेऊन सक्क मागे लागली, मग काय करायचं आम्ही? त्यावर लगेच दामिनी बोलते, अरे पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे नेमकं काय करायचं आहे? ती मुद्दामून तशी वागत असते जेणेकरून सगळ्यांना वाटावं की नेमकं समोरचं काय आहे आणि काय नाही. तितक्यात लगेच तिथे आता भास्कर बोलतो, मला असं वाटतं की आपण हिला वेड्यांच्या दवाखान्यात भरती करायचं. त्यावर ती बोलते, काय तुम्ही पागल वगैरे झालात का? आणि तुम्हाला कळतंय का, म्हणजे घरातली सून मी आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकायची? अजिबात नाही. त्यावर लगेच तिथे आता विलासही त्याला होकार देत बोलतो, आई बरोबर आहे, आणि आज त्याच्या मागे ती चाकू घेऊन लागली, उद्या जर त्याचा जीव घेतला तर मग काय करायचं? अगं हे भाऊ सगळ्यांना गुरुजी समान आहेत, पण त्यांच्यावर सुद्धा तिने वार करायचा विचार केला का? मग आपण इतका का विचार करायचा? आणि आता मला वाटतं की ती इथेच सहन होणार नाही आणि ती कोणाला ना कोणाला काहीतरी दुखापत पोहोचणारच आहे. त्यावर लगेचच ती बोलते, नाही मला असं वाटतं की अजिबात शक्य नाही आहे. इकडे दामिनी या सगळ्याचं जेव्हा बोलणं करत असते ना, तेव्हा अनुराधा आणि भाऊ विचार करत असतात. इकडे आता लगेचच इथे दामिनी बोलते, मला हे तुमचं अजिबात पटत नाही आहे, कारण ती सावी आता धैर्य नाही आहे म्हणून आपल्या ताब्यात आहे आणि आपल्याकडे आहे, मग तिची सुरक्षासुद्धा आपलेच कर्तव्य आहे की नाही? मी तिला असं कुठल्याही वेड्यांच्या दवाखान्यात वगैरे पाठवणार नाही. त्यावर लगेच भास्कर आणि विलास बोलतात, हे बघ आई मला मान्य तुला काय वाटतंय, पण मला एक सांग, ते धैर्य आणि दामिनी म्हणजे तो धैर्य आणि तू दामिनी म्हणजे तू आई, तुमच्या दोघांकडे पाहून आम्ही आतापर्यंत शांत होतो. अगं पण तिने आता तर कहरच केलाय ना, सगळ्यांच्या मागे काय लागली चाकू घेऊन, आणि कुणाला काही केलं म्हणजे काय करायचं? एक दिवस सुद्धा जीव घ्यायला ती मागे पुढे पाहणार का? आणि असं म्हणून चांगलं तिथे ती म्हणजे त्या सगळ्यामध्ये ती बोलत असते. तर लगेच दामिनी बोलते, तुम्हाला काय वाटतंय? खरंच अजिबात नाही, हे शक्यच नाही आहे, मी असं करू शकणार नाही. आता इकडे लगेच अनुराधा बोलते, दामिनी ताई मला बरोबर वाटतं यांचं. इकडे आता लगेच भाऊसुद्धा बोलतात, होय मला असं वाटतं दामिनीबाई की सावी वेड्यांच्या दवाखान्यात गेलेलीच बरी. त्यावर आता असं म्हटल्यानंतर तिथे ती बोलते, हेच तर ऐकायचं होतं ना मला, आणि ती आता मनातल्या मनात बोलत असते. इकडे इरा, भास्कर, विलास आणि दामिनी चौघे जण खुश होतात. तर आता या सगळ्यामध्ये भाऊ बोलतात, हां बा माझ्या ओळखीचे काही आहेत, मी त्यांना कॉल करतो. आणि शेवटी तो इकडे फोन लावतो. फोन लावल्यावर बघतो तर काय, इकडे तो डॉक्टर जो असतो म्हणजे तो झोपेतच असतो. त्यावर तो बोलतो, बोला कोण बोलतोय? त्यावर लगेच तिथे भाऊ बोलतात, मी भाऊ कदम म्हणजे भाऊराव नाईक बोलतोय. मला असं वाटतं की मला तुमच्यासाठी एक पेशंट आहे माझ्याकडे, आणि तो बिचारा खूप तुटक बोलत असतो. त्याचं म्हणणं असतं की सावीला तुमच्याकडे भरती करून घ्यायचं आहे, काही होऊ शकतं का आता? त्यावर तो समोरून बोलतो की हे बघा आता तर अशक्य आहे, पण उद्या सकाळी. आता असं म्हटल्यानंतर लगेच तो बोलतो ठीक आहे, आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू मात्र तो बिचारा सांभाळत असतो. तर या सगळ्यानंतर आता तिथे सावी जी असते ना, ती मात्र रूममध्ये कोंडून बसलेली असते, म्हणजे स्वतःला तिने आधी कोंडलेलं असतं आणि नंतर केतनने तयार लावलेलं असतं. तिला काय करावं ना काहीच कळत नसतं. इकडे धैर्य मात्र अजिबात टेन्शनमध्ये आलेला असतो, तो खूप विचार करत असतो. तितक्यात समोर त्याच्या डोळ्यासमोर सावी येते. सावी आलेल्यावर लगेच बोलते, धैर्य कुठं आहेस तू? म्हणजे फ्रेंड म्हणून ती त्याला बोलते, फ्रेंड मला खूप भीती वाटते, तू कुठं आहेस? आणि मला तुझी किती काळजी वाटते, मला खूप भीती वाटते. आणि असं म्हणून ती आता बिचारी मनातलं बोलत असते. पण तुम्हाला हा भाग कसं वाटलं ते मला नक्की कमेंटला कळवा, आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.